ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव लांडेवाडी चिंचोड येथे मोठ्या थाटात आयोजित करण्यात आला। बैलगाडा शर्यतीत 295 बैलगाड्यांनी सहभाग घेतला। नांदूर येथील अंकित अर्जुन जाधव यांच्या बैलगाड्याने आकर्षक बारीचे बक्षीस मिळवले। लांडेवाडी येथे 2 दिवस बैलगाडा शर्यत पार पडल्या। शर्यतीच्या घाटाचे उद्घाटन भाजपचे संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे, बापू आल्हाट, हरिशेठ विश्वासराव यांच्या हस्ते झाले। प्रथम क्रमांकात पहिल्या दिवशी कार्तिक राजे अक्षय बांगर यांचा बैलगाडा फळीफोट ठरला। दुसऱ्या दिवशी गणेश सदाशिव गाडे यांचा बैलगाडा फळीफोट ठरला। द्वितीय क्रमांक मचिंद्र उद्धव टेमकर व गणपत शंकर सोनवणे, तृतीय क्रमांक शिवाजी सोपान धुमाळ, अविनाश लक्ष्मण तोत्रे, तर चतुर्थ क्रमांक म्हातारबा रखमाजी काळे व उत्तम देवराम मेंगडे यांचे बैलगाडे फळीफोट ठरले। घाटाचा राजा हा किताब रामशेठ बाबूराव थोरात मंचर व बबनराव विठ्ठल चव्हाण वडज यांच्या बैलगाड्यांनी मिळवला। आकर्षक बारी म्हणून अंकित अर्जुन जाधव नांदूर व नथुराम धुमाळ यांच्या बैलगाड्यांना बक्षिसे देण्यात आली। प्रथम क्रमांकातील विजेत्या बैलगाड्यांची फायनल शर्यत घेण्यात आली। त्यामध्ये रामशेठ बाबूराव थोरात मंचर व सतीश पानस्टॉल यांचे बैलगाडे प्रथम, शशिकांत चिमनराव भालेराव, बबन विठ्ठल चव्हाण द्वितीय, तर मारुती नाना ढमाले, रामदास आनंदा खानदेशे तृतीय, तर हरिभाऊ बाबूराव टावरे व किशोर गेनभाऊ दांगट यांच्या बैलगाड्यांचा चतुर्थ क्रमांक आला। दरम्यान लांडेवाडी येथील शर्यतीच्या घाटात बैलगाडा शौकीनांना बसण्यासाठी मंडप टाकून सावलीची व्यवस्था करण्यात आली होती। त्यामुळे शर्यत पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती। या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी। बाजीराव काय मोडवे ना गाडा कोणवल्या गाडा कोणवल्या मागेदाबा मोडवे मंडळी जगत याला